श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जय लक्षा उत्पत्ती स्थिती संहार साक्षा प्रगटवासी अद्वैतानंद पक्षा चिद्विलासे करोनिया. नमो भगवते कारुण्यमूर्ती अनंत ब्रह्मांडे तुझीच स्फूर्ती परिचळेना तुझी स्थिती सकळ तुझी म्हणून या मोहिनी राजकृपामूर्ते अक्षामृत कृपा हस्ते देशी तुझी शरणागता ते कारुण्य सिंधू गुराया. भगवान भक्त भागवत तू अनाथनाथा तारक तू भक्त भयहारक तू उद्धरी रे गुराया. गणेश विघ्नहारक तू सिद्धी बुद्धिदायक तू व्याप्य व्यापक सकळे तू अव्यक्तपणे सर्वदा. वंदून शक्ती गुण तुझे म्हणून वेद मनी लाजे. ऐसे अद्भुत क्रीडन तुझे असंख्य रूपे अद्वैपणे तेची तू अससे मूर्ती महावाक्यबोध स्थिती स्वस्वरूपदाने सहज स्थिती तुझे नि अनुग्रह मूर्ते. दत्तात्रया श्री जगद्गुरु तुझ्याची कृपे सदा भरो काया वाचा मनोरो नाम संकीर्तनी सर्वदा. तारावया अज्ञजन कल्पानुकल्पे तव लीला संचरण अगाध लीला परम गण जाने कोण तुझ्या विना. त्रेता द्वापार आदि चतुर्युगी विविध रूपे तू महायोगी. श्रीपाद श्रीवल्लभ नामे कलियुगी लीला करीशी गुराया. या दीना ते उद्धरावे भवसिंधू तू वाचवावे. भ्रांती फेडून सांभाळावे तव चरणी शरण सर्वदा. यदुबोधका अवधूता वारी मम भवव्यथा मुखे रसभरित तव कथा येवो तुझे या कृपेने. तव कथा वारी भवव्यथा त्या वाचुनी जिने प्रथा पुन्हा पुन्हा तव चरणी माथा राहो सर्वदा तव कृपे. तू सूर्य चिदंबरी संत रूपे तव प्रभा भुवरी. लीला विनोदे उद्धरी आगमा निगमा न कळेची. तू आचार्य मूर्ते बोलसी संत रूपे वर्तती अवधूत रूपे विहरिसी स्वानंदे मस्त सर्वदा. जीव अल्पज्ञ अल्पमती अविद्याग्रस्त म्हणून खंती मुखे फेडिती संत भ्रांती तव कथा प्रगटवोनिया. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ सांगू श्रीपाद चरित्रामृत. श्री गुरु माऊली लीला स्पष्ट श्रीपाद कृपे होतसे. चमके जरी काजवा तरी काय तयाने सूर्य दिसावा तवने कार्य श्री जीववावा अमृत रस. हे तो स्वतः सिद्ध स्वभावे तेने भक्त करुणे स्तव धरावे. रूपा असना अरूप भावे अकळे जो भक्तांशी. गाऊ लीला आवडीने जी पवित्र करी अंतकरणाने सहजी स्वउद्धरणे साधती भक्तजन. भक्ती ज्ञान समन्वित कर्मयोग शास्त्र सिद्धांत कृपावरदाने जे साक्षात वाङ्मय रूप श्री दत्ताचे. असे मुख्य आत्मप्रचिती जी नसता वेदशास्त्र विरोधी भौतिक दैव अध्यात्मस्थिती सिद्धपणे सर्वदा. शंकर भट्ट सद्भक्त ब्राह्मण करीत असता तीर्थाटन उडपी क्षेत्री घेता दर्शन जगद्गुरु श्रीकृष्णाचे. परम समाधान पावले भगवंते त्यासी आज्ञा पिले जा कन्याकुमारीसी भले सेवी परमेश्वरी ते. ईश्वर असे हृदयस्थ जरी ईश शक्ती कृपा न करी भजन निष्ठा असे जोवरी तोवर तो अप्राप्यसा. शंकर भट्ट यात्रा करी दर्शनार्चने कन्याकुमारी सेविता अति आदरी संतुष्ट भगवती सांगतसे. शंकरा तव अंतरंग भक्तीने प्रसन्न मी तव साधने संपूर्ण सार्थक श्रीपाद दर्शन होईल पुरात. श्रीपाद दर्शन सौख्य शांती श्रीपाद दर्शन विमलमती श्रीपाद दर्शन मोक्षमती वर्णवेना कोणासही. एवं जी सर्वोत्तम साधिका आदर्श आद्य भक्त अंबिका शिवदर्शन सुख कन्यका देवता जी तपे प्ररी. जाती शंकर भट्ट त्यानुसार आले मरुत्वमलय परिसर जो द्रोणागिरी खंड साचार जे दिव्योशनी वनसे. गहन वना माझारी कित्येक तप करती निर्धारी ऐसे कळता गिरी कंदरी. संत दर्शना पातले तव गृहेत प्रवेशता समोर व्याघ्र पाहता श्रीपाद श्रीवल्लभा ताता. तारी तारी गुर्राया ऐसे शंकर भट्टजीचे आक्रंदन
ऐकोने आले तपस्वी महान, म्हणती धन्य रे तू भाग्यवान. दैवे येथे पातला श्रीपाद श्रीवल्लभ भगवंत. सदेह प्रकटती कलियुगात, करुणाकर प्रत्यक्ष श्रीदत्त. प्रगटे भक्त तारावया, जय जानती योगी ज्ञानी. आम्ही परमहंस विज्ञानी, हा व्याघ्रही श्रीपाद स्मरणी वंद्य महात्मा जान रे. शंकर भट्ट त्यानमिता व्याघ्रे ओंकार उच्चारिता. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये म्हणता परमाश्चर्य वाटले. त्या व्याघ्रा जागी दिव्य पुरुष प्रगटन वंदी तपस्व्यास. आकाश मार्गे स्वस्थानास गेला तो निघोनी. शंकर भट्टास तपस्व्याने नेनो निघोईता आदराने. अग्निसह यज्ञ साधने संकल्पे निर्मिली. तपस्वी म्हणती कलियुगी मानव होत चालला भोगी. सत्कर्मे यज्ञयागी देवता संतुष्ट करेना. अधिदैव कृपे अनुकूल प्रकृती. नसता प्रकृतीची विकृती. सहावेना तरी शांती प्राप्ती होईल धर्माचरणाने. यज्ञात सहज धर्माचरण व्यष्टी समष्टी कल्याण. कृतज्ञता समूह व्यवस्थापन संघटनाही घडतसे. धर्माचरण न होता कोपे प्रकृती तत्वता. त्यासी यथाकाले दंडिता कठीण सहाने मानवासी. शंकर भट्टजी भारावले साष्टांग नमुनी प्रार्थली भले. श्रीचरणी शरण आम्ही मुले नव्हे योगी पंडित. हे सिद्धमुनी महाराजा वारी संध्या मनीचा माझा. वरद हस्त तव मस्तकी माझ्या असो द्यावा सर्वदा. मज श्री कन्यका देवीने आज्ञापिले श्रीपाद दर्शने. जाई मार्गी संत दर्शने श्रीपाद कृपे घडवितील. तव ते व्याघ्र महात्मा मुनी आपण सिद्ध महामुनी. दर्शन घडले मज लागुनी परम विस्मय वाटतसे. कोण हे व्याघ्र मुनी आपण या घोर विजयनी. श्रीपाद श्री वल्लभ दत्त महामुनी कोण कसे निरूपावे. कथा व्याघ्रेश्वर सांगती गोदा मंडली यात्रे पुरी वसती. काश्य गोत्री ब्राह्मण दंपती वागती स्वधर्माने. ब्राह्मण विद्वान आचार संपन्न परिपुत्र मतिमंद ध्यान. नामे व्याघ्रेश्वर बुद्धिसान केवळ शरीर वाढतसे. पिता बहु प्रयत्न करी पुत्रमती मंद चिंता अंतरी. संध्या वंदनादी न करीत व्यथा अत्यंत वाटतसे. ब्रह्ममूर्ती स्वप्न त्यासी पाहिले दिव्य बालकाशी. गगनांतुनी अवतरे भूमिशी दिव्य प्रकाश दाटला. श्रीपाद व्याघ्रेश्वरा लागून म्हणती तुझ न भय जान. लाभे शुभ संपूर्ण जाता बद्रिकाश्रमासी. ऐसे सांगून दिव्य बालक अंतर्धानले व्याघ्रेश्वर. बद्रिकाश्रमी निघाले यात्रे अन्न पाण्यादी अनुकूलले. दत्तकृपे ते दवा मार्गी सोबत चाले श्वान. उर्वशी कुंडी बद्रिकाश्रमी स्नान करतात येत सिद्धगण. औचित पातले येती दिव्य कांती अवधूत. शिष्यगण समवेत तव श्वान अंतर्धान होत. आश्चर्य होत व्याघ्रेश्वरा. त्या विनये नमून विचारिले संतोषी. संत सांगती भले श्वान रूपे पूर्वपुण्य प्रगटले. भेटा वावया आम्हासी श्रीपाद श्रीवल्लभ कृपे तू येथ. ही दिव्य भूनर नारायणे पुनित. यावर व्याघ्रेश्वर पुसत. कोण श्रीपाद का कृपा ते साक्षात श्रीदत्त महान. करती भारद्वाज त्रेतायुगी यजन. नामे सवित्र काठक चयन. पिठिकापुरी जाहले तेथे येती शिव पार्वती. तयासी मंगल आशीर्वाद देती तुमचे कुळी सिद्ध. महात्म्य अवतरती कृतार्थ हो ग्रहस्थाश्रम. जन्मोजन्मीचा पुण्यसंचय ओघ चालला गंगापय. सकलांचे वारी ताप भय तरी ये श्रीदत्त भक्ती हाता. भाग्य श्रीपाद चरणी प्रीती कृपे प्रसादे शरणागती. उत्कट स्मरणे ते संतोषती करुणा धन अवतार हा. व्याघ्रेश्वरा तव भाग्य भले जे श्री कृपे पोशिले. तवा चरी या गोयेत भले येऊ वर्षानंतर. यमे करी कृतीचे दमन. विवेके शमविमन सदा असो अनुसंधान. आत्मस्वरूपा माझारी गेले संत प्रवर. द्रोणागिरीची व्याघ्रेश्वर गुहेत ध्यानाशी परिमन. व्याघ्र रूपासी पूर्वसंस्कार ध्यातसे. ऐसे होता तीव्र धारणा तो व्याघ्र रूपाची झाला जाना.
वर्षाने संत प्रवर येता जाना व्याघ्र रूपे दिसती ती जानोनी ते देती आशीर्वच ओंकार मंत्र सवेच श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हाच जप सर्वदा चालू दे व्याघ्र रूपे करव पुरी पातला आदरे चालवी जपाला तेथ साक्षात भगवंत भेटला श्रीपाद रूपे तयाला कुरपूर ग्रामी सत्संगदानी अंतर्ज्ञानी श्रीपाद मुनी होता भक्तांची विनवणी ऐकून येती त्वरेने भक्तवत्सल परमात्म्यांनी चालता श्रीकृष्ण जलावरी प्रेमानी प्रगटून सुंदर कमळांनी झेलली प्रभू पदकमले पैल तिरी श्रीपाद स्वामी त्वरे चालले मनोगामी व्याघ्रेश्वरा अति आर्तनामी स्वामी प्रेमे कुरवाळीती व्याघ्रेश्वर ठेवी चरणी मस्तक प्रगटले भाव अष्टसात्विक प्रक्षाळी भावाश्रू उदक श्रीचरणांते स्वामी म्हणती व्याघ्रेश्वराला पूर्वजन्मीचा तू मल्ल भला परी व्याघ्रासी अति क्रूर तयाला अन्न पाणीही न देसी शृंखलेत बांधोनी तयासी ठेवीत होतास प्रदर्शनासी ह्या कारणे या योनिसी यावे लागले तुझ लागी याच कारणे नीच योनिसी जावे लागले असते तुझसी त्या दुष्कर्म हरण कृपेसी मदनुग्रहे लाधलासी व्याघ्र रूप तव इच्छेनुसार घ्यावे सोडोनी साचार होतील सिद्ध दर्शन फार लाभतील आशीर्वाद तव स्मरण भक्तीने खास संतुष्ट मी जगन निवास घे योग मार्गी प्रावीण्यास मत्कृपेने येच क्षणी सिद्ध तपस्वी सत्संगी शंकर भटजी पुण्यभागी श्रोत्या वक्त्या भोग त्यात तिघी सौख्य शांती श्रीपाद कृपे इति श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम शंकर भट्ट समर्थ श्री स्वामी समर्थावधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु। ओवी संख्या 78। पहिला अध्याय संपूर्ण।